तुम्हाला वाटतं तुम्हाला इतिहास माहिती आहे? तुम्हाला वाटतं छत्रपती आणि पेशवे यांच्यातील सत्तेचा प्रवास फक्त राजकारण होतं? मग मला सांगा, गादी साताऱ्याची होती पण सत्ता पुण्याला का आली? कारण पुणे प ने सुरू होतं आणि प म्हणजे पाणी. पाणी वाहून जातं पण इतिहास थांबून राहतो. जर तुमच्या अंगात खरंच मराठ्यांचं रक्त असेल आणि तुम्हाला खरोखरच इतिहास माहिती असेल, तरच पुढची 6 मिनिटं टिकून राहा. कारण आज मी शनिवारवाड्याच्या अशा भिंती उघडणार आहे ज्या सिमेंटने नाही, तर विचारांनी बनल्यात. सुरुवात झाली बाळाजी विश्वनाथ भटांपासून. ते कोकणातून आले. कोकण म्हणजे समुद्र आणि समुद्र म्हणजे मीठ. मीठ जेवणात लागतं आणि जेवण केल्यावर ताकद येते. हीच ताकद घेऊन त्यांनी शाहू महाराजांची साथ दिली. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना प्रधान केलं. प्रधान म्हणजे मुख्य आणि मुख्य म्हणजे डोके. शरीराचं डोकं वर असतं आणि पाय खाली. पण पाय चालतात म्हणून डोकं प्रगती करतं. सातारा ही गादी होती आणि पुणे हा घोडा. आता तुम्हीच सांगा, घोडा जोरात धावतो की गादी? साहजिक आहे घोडा. म्हणूनच पुण्यातून तलवार चालली आणि साताऱ्यातून आशीर्वाद मिळाले. आशीर्वाद हवेत असतात आणि तलवार लोखंडाची. लोखंडाला गंज लागतो पण बाजीरावांच्या तलवारीला फक्त शत्रूचं रक्त लागायचं. रक्त लाल असतं आणि लाल सिग्नलवर जग थांबतं. पण पेशवे कधीच थांबले नाही. शनिवारवाडा 7 मजली होता. 7 म्हणजे आठवड्याचे दिवस. शनिवारी वाडा बांधला म्हणून त्याचं नाव शनिवारवाडा. पण जर तो मंगळवारी बांधला असता तर इतिहासात आपण मंगल असतो. पण आपण कडक आहोत कारण पेशव्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं. तख्त लाकडाचं होतं आणि लाकूड पेटतं. म्हणूनच मराठ्यांच्या इतिहासातली आग आजही विझलेली नाही. ज्याला हा इतिहास समजला त्याला गूळ समजला आणि ज्याला नाही समजला तो अजूनही खडीसाखर शोधतोय. आता माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे. जर खरोखरच तुम्ही इतिहासाचे जाणकार असाल तर कमेंटमध्ये सांगा. पेशवे पुण्यात राहायचे आणि छत्रपती साताऱ्यात, तर मग पुण्याचा रस्ता साताऱ्याकडे जातो की सातारा पुण्याकडे येतो? विचार करून उत्तर द्या, कारण जो उत्तर देईल तोच खरा मराठा. आणि ज्याला समजणार नाही त्याने समजावं की तुमचा इतिहास अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे.